नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा मैत्रिणींनो, मागील व्हिडिओमध्ये आपण स्वप्नांचा अनुभवसिद्ध अर्थ पाहिला. तर आज आपण आपल्या घरातील देवघर व देव्हाऱ्याविषयी बघणार आहोत. तर मनुष्य जीवनामध्ये सुखदुःखाची सुरुवात ही आपल्या देवघरापासूनच होते. घरात देवघर व देव्हारा असणे हे अत्यंत महत्त्वाचे व आवश्यक आहे. देवघराशिवाय घर हे स्मशान मानले जाते, कारण जेथे देवघर असतो तिथे देवांचा वास असतो, भक्ती असते आणि अशा ठिकाणीच सुख, शांती व समृद्धी नांदते. बहुतेक लोकांच्या घरातील देव हे माशी लागलेले असतात. माशी लागलेले म्हणजे अर्थात काहींना नाक नसणे, डोळे स्पष्ट नसतात, काहींना पाठी नसतात, तर काही अति जुनाट झालेले असतात, तर काही देवांचा चेहरा स्पष्ट नसतो, देव पोकळ असणे, देवांच्या बैठकीस रिबीट मारलेले असणे, यामुळे भक्त कितीही पूजा करतील परंतु त्या देवांचे कोपच होत असतात. त्यामुळे असे व्यंग निर्माण होणारे देव आपल्या घरात ठेवणे चांगले नसते. त्याच्यामुळे आपल्या संसारात अनेक व्यंग निर्माण होतात, दोष निर्माण होतात, आपल्या शुभ कार्यात अडथळे निर्माण होतात, घरात सतत आजार उद्भवतात, विनाकारण वादविवाद होतात, भांडणतंटे होतात, शिक्षण पूर्ण होत नाही, लग्न होत नाही, आर्थिक समस्या, अशा भरपूर समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते. त्यामुळे आपल्या घरामध्ये देव हे व्यवस्थित असणेच चांगले असते. देवघरात उजव्या सोंडेचा गणपती शक्यतो नको, कारण उजव्या सोंडेचा जर गणपती घरात असले तर आपल्याला खूप सोळे पाळावे लागते. त्यामुळे त्यांची पूजा व्यवस्थित सोळे न पाळल्यामुळे आपल्याला दोष लागतात. घरात नंदी नाग असलेली पिंड असणे त्यामुळे पण संकटे उद्भवतात. नंदी नागासहित महादेवाची पिंड ठेवू नये, कारण ज्यावेळेस आपण महादेवाचा अभिषेक करतो त्यावेळेस त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व शिष्याचा कोप होतो, म्हणून अशी पिंड ठेवू नये. नागही घरात नको. शेषनागाने पृथ्वी डोक्यावर धारण केलेली आहे, त्यामुळे त्यांची जागा घरात नको. वर्षातून एक दिवस आपण त्यांची पूजा देव्हाऱ्यात करतो, म्हणजे नागपंचमीच्या दिवशी आपण नागाची पूजा करतो. कुलदैवत व कुलदेवता याविषयी पण खूप लोकांना माहीत नसते. त्यामुळे काय करायचे की ज्यांना कुलदेवता माहीत नसेल तर त्यांनी आपल्याजवळ स्वामी केंद्र असेल किंवा स्वामी मठ असेल तर तिथे जाऊन आपल्या आडनावावरून आपली कोणती कुलदेवता आहे हे माहीत करून घ्यावे. कुलदेवता माहीत नसेल तरीसुद्धा आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते, कारण बरेचसे प्रश्न हे कुलदेवतेच्या अधीन असतात. मारुतीची मूर्ती देव्हाऱ्यात नसावी, कारण मारुतीच्या मूर्ती देव्हाऱ्यात असल्यामुळे तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होतो. तसेच शनिदेव, सेंद्रिय देवते, मुंजा ही देवते देव्हाऱ्यात नसावे, त्यामुळे त्यांचा कोप होतो व आपल्याला संकटांना तोंड द्यावे लागते. याचप्रमाणे आपल्याला बाहेर सापडलेले देव, कोणी आपल्याला भेट दिलेले देव किंवा बुडीत घराण्याचे देव आलेले देव आपण ठेवू नये, कारण आपण जी काही सेवा करतो ती सर्व ज्यांचे देव असतील त्यांना लागू पडत असते. देव स्वतःच्या पैशांचे असावेत. शोभेसाठी देव ठेवू नयेत. आपण जर शोभेसाठी देव ठेवले तर ते आपली शोभा करतात. देवघर हे ईशान्य दिशेलाच असावे, कारण ईशान्य दिशा ही देवांची दिशा असते. देवघराला कळस नसावा, कारण आपले प्रश्न कळसापर्यंत पोहोचतात, त्यामुळे देवघराला कळस नसावा. देवघराशिवाय देव ठेवू नये. नुसत्या चौरंगपाटावर देव ठेवू नयेत. तसेच भिंतीवर टांगलेल्या स्थितीतसुद्धा देवघर ठेवू नये किंवा देवघर नसावे. देवघराचा रंग शक्यतो फिकट पिवळा असावा. देवघर लाकडीच असावे. तसेच प्रत्येक देवाची एकच मूर्ती असावी. एका देवाच्या अधिक मूर्त्या असतील तर कोणतेच देव काम करत नाही, म्हणून प्रत्येक देवाची फक्त एकच मूर्ती असावी. एक फोटो व त्याच देवाची एक मूर्ती चालू शकेल. माशी लागलेले देव, खंडित देव हे आपल्या घरात ठेवू नये. त्यामुळे आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे काहीही प्रश्न असेल किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून सांगा, मी त्याचे जरूर मार्गदर्शन करेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.